नेक्स्ट टेक्निक इज पिलो टेक्निक. एका कागदावर तुमची पॉझिटिव्ह अफर्मेशन लिहा. रोज झोपताना तो कागद उघडून ती अफर्मेशन वाचा. अफर्मेशन वाचून झाल्यावर तो कागद फोल्ड करून उशीखाली ठेवा. वाचल्यानंतर ती गोष्ट ऑलरेडी झालेली आहे असं व्हिज्युअलाइज करतच झोपा. जोपर्यंत तुमचं बिलीफ स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत ही टेक्निक करत राहायची असते. नेक्स्ट इज ट्री टेक्निक और स्टार टेक्निक. या टेक्निकमध्ये झाडांकडे पाहून स्वतःशी संवाद साधायचा असतो. मनातल्या फिलिंग्स मोकळेपणाने व्यक्त करा. काहीही लपवून ठेवू नका. त्यामुळे आपलं मन मोकळं होतं आणि आपल्याला शांत वाटायला लागतं. ही प्रॅक्टिस मन शांत ठेवायला आणि सकारात्मक विचार वाढायला मदत करतं. नेक्स्ट इज ग्रॅटिट्यूड टेक्निक. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसमध्ये तुमच्याकडे जे काही आहे त्याबद्दल ग्रेटफुल राहायचं असतं. प्रत्येक गोष्टींचा स्वीकार करा. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसमुळे तुमचा फोकस पॉझिटिव्ह राहायला मदत होते आणि मानसिक स्थिरता मिळते. नेक्स्ट इज 10x3 टेक्निक. जर तुम्हाला एकाच वेळी अनेक गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या असतील तर 10x3 टेक्निक ही खूप चांगली टेक्निक आहे. यामध्ये तुम्हाला 3 महत्त्वाचे अफर्मेशन्स निवडायचे असतात आणि त्या दिवसातून 10-10 वेळा लिहायच्या असतात. ही टेक्निक सकाळी करणं खूप मानलं जातं कारण तेव्हा आपली सबकॉन्शियस माइंड ॲक्टिव्ह असते. ही टेक्निक सलग 60 दिवस करायची असते. ही टेक्निक करिअर, रिलेशनशिप, मनी किंवा एकाच वेळी वेगवेगळ्या गोल्ससाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकते. नेक्स्ट इज स्टोन प्रॅक्टिस. स्टोन प्रॅक्टिस ही एक ग्रॅटिट्यूड टेक्निक आहे. एक छोटासा दगड किंवा कॉईन घ्या. रात्री झोपताना तो दगड हातात घ्या आणि दिवसभरात जे काही चांगले क्षण घडले त्याचा विचार करा आणि मनातल्या मनात त्या सगळ्या मुमेंट्ससाठी थँक्यू म्हणा. ही टेक्निक आपलं माइंड शांत आणि पॉझिटिव्ह करायला मदत करतं. नेक्स्ट अँड लास्ट टेक्निक इज व्हॉट इफ टेक्निक. निगेटिव्ह विचार करण्याऐवजी व्हॉट इफ, सगळं माझ्या मनासारखं झालं तर, असा विचार करा. फॉर एक्झाम्पल, मला माझ्या मनासारखा ड्रीम जॉब मिळाला तर, किंवा मला हवा तसाच जोडीदार मिळाला तर, असा विचार करा आणि त्यानंतर काही सेकंद सगळं ऑलरेडी मला मिळालेलं आहे किंवा खरंच सगळं झालेलं आहे असं व्हिज्युअलाइज करा आणि ह्यामुळे तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह राहायला मदत होते. ही फक्त मॅनिफेस्टेशन टेक्निक्सची शॉर्ट ओव्हरव्ह्यू होती. प्रत्येक टेक्निक पुढच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर एक्सप्लेन करून सांगणार आहे. तुम्हाला कोणती टेक्निक आधी इन डिटेल पाहायची आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.